जळगाव शहरामध्ये श्रेया माऊ नावाची एक गोड सुंदर मुलगी राहत होती. तिला तिचे बाबा बालकृष्ण आणि आई मेघना खूप प्रेम करायचे. माऊला प्रिन्सेस एल्सा खूप आवडायची. ती रोज एल्सासारखे फ्रॉक घालून घरात फिरायची. त्या रात्री माऊ गाढ झोपेत होती. अचानक तिच्या खोलीत बर्फाचा एक चमकणारा कंदील दिसला. त्यातून तिची आवडती प्रिन्सेस एल्सा बाहेर आली. एल्सा खूप उदास दिसत होती. माऊ, मला तुझी मदत हवी आहे, एल्सा हळूच म्हणाली. आमच्या आर्किंडल अरंडेल राज्यात खूप मोठे संकट आले आहे. हिवाळ्याचे हृदय नावाचे एक जादुई रत्न चोरीला गेले आहे, ज्यामुळे आमचा सगळा बर्फ वितळू लागला आहे. माऊ लगेच तयार झाली. एल्साने तिला एका चमकणाऱ्या बर्फाच्या स्लाइडवर बसवले आणि शून्यल करून त्या दोघी थेट आर्किंडलमध्ये पोहोचल्या. तिथे सगळीकडे पाणी साचले होते आणि बर्फाचे पॅलेस वितळायला लागले होते. हा पहा, तो थंड्या नावाचा तापट गोब्लिन. त्यानेच रत्न चोरले आहे. तो एका गडद गुहेत लपला आहे, जिथे माझी जादू काम करत नाही, एल्साने एका दूरच्या गुहेकडे बोट दाखवत सांगितले. माऊ घाबरली नाही. तिने तिच्या फ्रॉकच्या खिशातून एक छोटी रंगीबेरंगी पेन्सिल काढली. ती गोब्लिनच्या गुहेपाशी गेली आणि गोड आवाजात म्हणाली, थंड्या मामा, तू खूप छान चित्र काढू शकतोस का? थंड्या गोब्लिन बाहेर आला. तो खूप बुटका पण मजेदार दिसत होता. तो म्हणाला, चित्र? मला रंग आवडत नाहीत. माऊने त्याला पेन्सिल दिली आणि म्हणाली, रंगीत दुनिया जास्त छान असते. हे रत्न आर्किंडलला परत दे, मग आपण रोज गप्पा मारू. माऊच्या निरागस बोलण्याने थंड्या लगेच नरम पडला. त्याने ते चमकणारे निळे रत्न परत केले. रत्न परत मिळताच आर्किंडलमध्ये पुन्हा बर्फ पडायला लागला आणि सगळीकडे चकाचक बर्फ दिसू लागला. एल्सा खूप आनंदी झाली. तिने माऊचा राजकुमारी पाहुणचार केला. त्या दोघींनी बर्फाच्या टेबलावर बसून रंगीबेरंगी आईस्क्रीम खाल्ले आणि एका छोट्या नवीन स्नोमॅनसोबत स्नोमॅन बर्फावर स्केटिंग केले. खूप मजा आली. माऊ हसून म्हणाली, एल्सा, तू बेस्ट आहेस. पण धप्पा आवाज झाला आणि माऊ जागी झाली. पाहते तर काय, ती तिच्याच अंथरुणावर होती. पण तिच्या खिशात अजूनही तिच्या आईस्क्रीमचा एक छोटासा बर्फाचा तुकडा होता. ती हसली. स्वप्न किती छान होते.